100 किलोमीटर कोल्हापूर वरतीनं धुळामा फक्त हाय करायला गाय तुम्ही. थोडं वेळ झालीस काय? वांग्या होई का धुळामा येताच पहिलं काम राहसं आपलं नाश्ता सेंटरवर जावानं. मन नाव जरी अमोल होई पण नाश्ता सेंटर हे आमचं नाही बरं का. जिलेबी खाऊन आम्ही निघालो जेवायला आणि तिथं आपल्याला भेटणार होती धुळेचे फेमस क्रिएटर. मी जसं कोल्हापूरचं नाव गाजवण्यात खारीचा वाटा उचलायलोय तसं प्राजक्ता दिदी पण त्यांच्या लेखणीतून धुळ्याचं नाव गाजवायला. त्यानंतर आम्ही गेलो एकविरा मातेचं दर्शन घ्यायला. टिट्टू साऊथ मधल्या पिक्चर सारखं मंदिर आहे, पण ही केवळ भव्यता नाही तर आई एकविरा मातेच्या मूर्तीमधली शक्ती आहे जी थेट तुमच्या आत्म्याला भिडत्या. पण एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून जाणारी शक्ती इथं सज्ज आहे. काळभैरवांचं दर्शन घेऊन आईचा शृंगार कक्ष बघितलो आणि ते झाल्यावर थोडी पेट पूजा पण करायला निघालो. मला वाटतच नव्हतं की मी धुळ्यात पहिल्यांदा गेलोय, कारण या दोघांनी मी दुसऱ्या जिल्ह्याचं आहे असं वाटूच दिलं नाही. हीच इथली श्रीमंती आहे. यानं कारण असं की तटला लोके भलता मन मिळावा स्वभावना आणि मानपाना दिसनच बोलणारा शेतस. त्यानंतर महादेवांच्या तेजस्वी मूर्तीचं दर्शन घेऊन थेट निघालो स्वामीनारायण मंदिराकडे. तुम्हाला विश्वासच बसणार नाही की ही नुसती वास्तू नाही तर अद्भुत शिल्पकलेचं दर्शन पण आहे. मंदिराचं नक्षीकाम पण एक नंबर आहे. या मंदिरात पाऊल ठेवताच मन एकदम शांत होऊन जाते. ही वास्तू आणि इथलं सौंदर्य हीच खरी धुळ्याची ओळख आहे. आता वेळ झाली आपल्या क्रिएटर्सना अलविदा म्हणायची. प्राजक्ता दिदींचं प्राजक्ता 11 सेज म्हणून पण पेज आहे. मनावर घाव घालणाऱ्या आणि मन जिंकणाऱ्या चारोळ्या त्यांनी लिहिल्यात आणि मनातलं बोलणं शब्दात ऐकायचं असेल तर त्यांच्या पण पेजला फॉलो करा. व्हिडिओ आहे अजून विशालदादांच्या गोलगप्पा स्टॉलवर पण ऑर्डर दिली. आता तुम्ही नादो ऑफिशियल या पेजला पण फॉलो करा आणि अहिराणी आणि कोल्हापुरी भाषेची जादू बघा. तुमच्या धुळ्यात एवढा धुळा कसं काय? ए भाऊ इकडे असंच राहतं. पट्टस का तुले चमच्यात का मावून झाले? ए भाऊ आमच्याकडे असंच राहत. पट्टस काय काय एवढी गडबड कशाला करायलास? एवढा थैत आहे का बरं करा ना.